आता बातमी रायगडमधून आहे। रायगडमध्ये उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे। रायगड मतदारसंघात 16,68,372 मतदार आहेत। उद्यासाठी विविध मतदान केंद्रात तयारी पूर्ण झाली आहे। मुख्य म्हणजे 16,000पेक्षा जास्त तरुण तरुणी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत आहेत। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। पाहूया। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे, ते संध्याकाळपर्यंत हे मतदान चालेल आणि त्याच्यासाठी आपण एका मतदान केंद्रावर आलो आहोत। महाडमध्ये सध्या आपण आहोत आणि महाडच्या परांजपे विद्यालयामध्ये इथे आपण पाहताय अधिकारी आणि कर्मचारी व्हीव्हीपॅट मशीन आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर ज्या यंत्रणा आहेत त्याची चाचपणी करतायत, कारण की अगदी अवघे काही तास उरलेले आहेत आता या मतदानासाठी आणि म्हणून ही सगळी तयारी जी आहे ती केली जाते आहे। पुन्हा एकदा पडताळणी देखील केली जाते आहे जी तयारी झाली आहे त्या संदर्भात आणि तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे असंच आपल्याला दिसून येते। हे जे महाडमधलं मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार मतदार आहेत। मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ येतात। या 6च्या 6 मतदारसंघामध्ये 16 लाखाहून जास्त मतदार हे उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। की रायगड हा मतदारसंघ असा राहिलेला आहे जो नेहमी प्रवाहाच्या विरोधात असतो। ज्यावेळी मोदींची लाट होती त्यावेळी विरोधात मतदान झालं, ज्यावेळी मोदींची लाट नव्हती त्यावेळी देखील विरोधात मतदान झालं होतं। त्यामुळे आता तिसऱ्यांदा 2014ला अनंत गीते, 2019ला सुनील तटकरे आणि आता तिसऱ्यांदा कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन अजित शिवतरकरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, महाड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।